हॅलो. हा बोला. नमस्कार ताई. हा श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ना ताई. हा, मला अनुभव सांगायचा आहे. मी पहिला कुठून सांगितलेला आहे बोलताय तुम्हाला ताई? अनुभव. काळेवाडी. हॅलो. काळेवाडी, हा. अच्छा. हा हा पुणे पुणे काळेवाडी. हा हा हा. मी तुम्हाला एक अनुभव सांगितला अगोदरचा. अच्छा, आज हो का? हा हा हा. आजचा हा दुसरा अनुभव आहे माझा. अच्छा अच्छा. हा हा हा. मी नाही का तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या वडिलांचं घर, कागदपत्र वगैरे घर नावावर झालं. हो 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 हो. आणि आता हे दुसरा अनुभव. त्याच घरावर वडिलांचं घर बांधण्यात तिथं परत माझं घर बांधलं मी अच्छा. तिथं हा त्यांच्यावरती. हा हा. आणि माझी इच्छा होती की स्वामींचं नाव द्यायचं. ती अच्छा. पण पूर्ण झाली. अरे वा. स्वामी कृपा नाव द्यायचं होतं. म्हणजे माझे वडील जरा थोडे नास्तिक आहेत ना. हो ना, तर बिलकुलच नास्तिक आहे. तुम्ही एवढं भावांचं सगळ्यांचं सगळं मॅनेज केलं. आलं मला लगेच लक्षात ते. मग माझी इच्छा होती की ते नाव घ्यायचं होतं. ते पहिले त्यांना मान्य नव्हतं. हा हा पण मनात तशी खूप इच्छा होती ना की स्वामींचं म्हणजे त्यांनी परमिशन द्यावी. हा हा हा. आणि दिली त्यांनी परमिशन. अरे वा. एवढे माझी खूप वयस्कर इच्छा होती. झाले तेव्हा. हो. हा हा. पण शेवटी त्यांची परमिशनच पाहिजे होती ना, अगदी त्यांच्या बरोबर आहे. ह्याच्यासाठी. हो. पण ते खरं देवाने घेतली करून त्यांच्याकडनं खरंय बरोबर. खरंय. म्हणजे मग ते अगोदर वडिलांच्या तर नकोच म्हणत होते. आलेली हो. माणसं बसवायला आलेली पण त्यांनी बसून नव्हती दिली. बापरे. बसून म्हणजे त्यांची ती इच्छा होती की दुसरं नाव ठेवायचं. अच्छा अच्छा. हा हा. म्हणजे माझ्या आईचं नाव ठेवायचं चाललं होतं. अच्छा अच्छा. पण आईचं पण मला तसं मान्य होतं. पण कसं की माझी इच्छा होती की स्वामींचं नाव ठेवायचं. म्हटलं आईचं काय, स्वामींचं काय, आपली आई पण आपली दैवतच असते ना, असं काही नाही. बरोबर आहे. हो हो. पण त्यांनी म्हणजे बसवायला आलेले ठरवलेलं. हा. परत मग नंतर माझ्या बहिणीला, मोठी बहीण, तिने फोन केला वडिलांना. अच्छा. म्हटले आईचं म्हणजे असं निधन झालं ना. हा तर हा. म्हटले नको ते नाव, मला ते आठवण येते म्हणते. म्हणजे बरोबर. आम्हाला हो. ते नाव बघून असं असं हे बरोबर. सुखद बर धक्का नव्हता ना, तो दुःखद. बरोबर. हो. त्याच्यामुळे म्हटले नको ते नाव. ते हम्म. जुन्या आठवणी अजून त्रास होणार म्हटले आम्हाला. त्रास होतो. मुलींना शेवटी त्रासच होणार ना. खरंय खरंय ताई. म्हणून मग वडिलांना त्यांनी सांगितल्यामुळं हा. लगेचच मग परमिशन दिली वडिलांनी. अरे वा. आणि नाव बसून टाकलं आम्ही. आणि भाऊ बरा आहे तुमचा? हो, बरा आहे तो. काम हो म्हणजे तो घरीच काम करतो ना, असं स्वयंपाक वगैरे तोच बनवतो घरी. हो 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 हो. पण आता मी आली इकडे राहायला. आले ना. हा हा. वरती आताच गेलेच सोमवारीच आली मी राहायला इकडे. अरे वा वा वा. श्रावणातच. हो. हा. पहिल्या श्रावणाच्या दिवशी, पहिल्याच दिवशी आली अरे राहायला. वा वा वा. हं. खूप ते छान. म्हणजे देव पाठीशी आहे याचं आहे आहे. तुमचं अनुभव तर येतो आहेच चांगला. नाही. केवढे तुम्ही मेहनत केलीये. हो. तुमच्या तर पाठीशी आहेच. हा, नाही, मी माझ्या शेअर करते. मिस्टरांनी पण खूप मेहनत घेतली. हो हो. तुमचे शेवटी मिस्टर पण जावयांनी ग्रेट पण आहेत. लक्ष द्यावं लागतं ना. खरंय तेव्हा आपण खरंय. मुली सांभाळ करू शकतो. बरोबर आहे बरोबर आहे. आणि खूप. अजून एक हं, अनुभव आहे माझा, मुलीचा हं. अनुभव आहे. हा हा. माझ्या मुलीला राहिलं होतं ना, गेल्या म्हणजे 3 वर्ष झाले तिचं लग्न झालं होतं. अच्छा. तिला राहिलं होतं पहिल्या वर्षी. हम्म. पण 4.5 महिन्यांनी असं सोनोग्राफीमध्ये रिपोर्ट चांगला नव्हता आला. अच्छा. हा हा. मग त्यावेळेस ऑपरेशन करावं लागतं तीच, म्हणजे असं डिलिव्हरीच झाली ती हो. प्रकाराची हम्म. डॉक्टरांच्या परमिशनने. हम्म. मग नंतर तिला राहतच नव्हतं. अरे अरे. मग आता मी 21 गुरुवारचं हे केलं होतं. अच्छा. हा स्वामी हा. चरित्र. हा हा. 21 दिवस सलग त्यांचे हे होते ना, जयंती. हा, स्वामी मग रोज एक जन्माच्या अध्याय अगोदर वाचायचा की पूर्ण स्वामी चरित्र वाचायच्या? पूर्ण स्वामी चरित्र अरे 21 वा. हा हा हा. 21 दिवस. हा. आणि मग तो अनुभव आला मला चांगला. म्हणजे अरे वा. बातमी चांगली आली मग. अरे मुलीला वा. प्रेग्नेन्सी राहिली. नाही नाही, आता एकदम स्वामीच येतील आणि खूप सुंदर होईल सगळं व्यवस्थित ताई. हो हो, तुमच्या 50 लाख रुपये. हा, श्री स्वामी समर्थ ताई. कारण मी की शेअर हो करते. हो, ठीक आहे, थँक्यू.